नमस्कार मंडळी, मी स्वरालीज रेसिपीमध्ये मी तुमचं खूप 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 स्वागत करते। आज आपण सुक्या मेथीची भाजी पाहणार आहोत। मेथी आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे, अत्यंत उपयुक्त पदार्थ आहे। पोट साफ होण्यास मदत होते, वजन आटोक्यात राहते, ब्लड शुगर वगैरे कंट्रोल मध्ये राहते। म्हणून आपण मेथी हा आपल्या रोजच्या जीवनात समावेश केला पाहिजे। चला तर रेसिपी पटकन स्टार्ट करूया। सर्वप्रथम आपण शेंगदाणे भाजून घेऊयात। मस्त असे शेंगदाणे भाजल्याच्या नंतर त्यामध्ये व्यवस्थित लालसरपणा येईपर्यंत शेंगदाणे भाजायचे आहे। मग एखाद्या डिश मध्ये काढून घेऊयात। पॅन ठेवूयात, त्यामध्ये पॅन गरम झाल्याच्या नंतर तेल घालूयात। जिरे मोहरीची तडका देऊयात। जिरे मोहरी तडतडल्यानंतर मस्त 7-8 लसणाच्या पाकळ्या घेऊयात, त्या टाकूयात। मी जास्त प्रमाणातच टाकते, मेथीमध्ये छान टेस्ट येते त्याने लसणाच्या पाकळ्या जास्त टाकल्यावरती। लालसर कलर आल्याच्या नंतर 4-5 मिरच्या, हिरवी मिरची टाकूयात। मग स्वच्छ मेथीचे पानं धुवून ते घालूयात। मस्त अशी हलवून घ्यायची मेथीची भाजी, छान मिक्स करून घ्या सर्व। तुम्ही पाहू शकता त्याला थोडंसं पाणी सुटतं नंतर, मिक्स केल्याच्या नंतर, शिजत आल्याच्या नंतर। मग चवीनुसार मीठ घालूयात त्यात। मीठ घातल्याच्या नंतर अजून पाणी सुटतं थोडंसं त्याला। पुन्हा मिक्स करून घेऊया। पाहू शकता किती पाणी सुटलेलं आहे आणि भाजी पण शिजत आलेली आहे। मग जाडसर असा शेंगदाण्याचा कूट मिक्सरला फिरून घेऊया, तो घालूया पुन्हा त्यात। आणि जास्त घातल्याच्या नंतर खूप छान असं त्याला टेक्स्चर येतं, खूप छान दिसतं, पण ते खायलाही चव त्याची छान लागती। छान असं मिक्स करून घेऊयात ते। भाजी शिजत आलेली आहे, तुम्ही पाहू शकता त्यातलं पाणी पूर्ण आटत आलेलं आहे। पूर्ण पाणी आटलेले आहे, पहा छान मिक्स झालेली आहे भाजी, पण छान शिजलेली आहे। चला तर मग भाजी पूर्ण शिजलेली आहे। भाजी काढून घेऊयात आपण एका बाउल मध्ये। पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे भाजीला। मेथीची भाजी आपली रेडी झालेली आहे, पाहू शकता। सुंदर असा वास सुटलेला आहे पूर्ण घरभर। पाहू शकता तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे, मस्त असा वास पण सुटलेला आहे घरभर। काही सजेशन असतील तर नक्की कमेंटमध्ये कळवा। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे ते कमेंटमध्ये सांगा। थँक्यू।